उन्हाळ्यात भूक खूप कमी लागते, पण काहीतरी चटपटीत आणि रिफ्रेशिंग खायचं असेल तर हा बुंदी रायता नक्कीच ट्राय करा. दह्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचन सुधारायला मदत होते. त्यामुळे जेवणाची चवही वाढते. अगदी काही मिनिटातच तयार होणारा हा बुंदी रायता तुमच्या जेवणाला एकदम खास बनवतो. एकदा करून पाहिलात तर परत परत खायची इच्छा होईल. चला तर मग वेळ न करता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता त्यासाठी सर्वात आधी इथे आपण घरचं फ्रेश ताजं असं दही घेतलेलं आहे. बुंदी रायता तयार करण्यासाठी फार जुनं किंवा जास्त आंबट असं दही आपल्याला वापरायचं नाही. चांगलं फ्रेश ताजं असं दहीच घ्यायचं. बघा दही किती छान घट्टसर असं इथे आपण घेतलेलं आहे. घरीच तयार केलेलं हे दही आपण इथे वापरणार आहोत. तर 1 वाटी मोठी भरून आपण हे दही घेतलेलं आहे. आता हे दही असंच न वापरता सुरुवातीला आपण विस्करने हे दही पूर्ण एकसारखं असं तयार करून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. आता हे दही पूर्ण आपण छान प्लेन असं करून घेणार आहोत. त्यामुळे बुंदी रायता खाताना तो एकसारखा असा लागतो. दह्यात बघा कुठे पाणी कुठे असं दही असं लागणार नाही. तर आता विस्करणी एकसारखं करून घेतल्यानंतर आपल्याला असंच घट्टसर दही न ठेवता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. ज्या भांड्याने आपण दही घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणी यामध्ये घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार, तुम्हाला बुंदी रायता कितपत घट्टसर पातळ हवा आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त ठेवलं तरीही चालेल. आता इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि परत छान हे एकत्र पूर्ण दही करून घेतलेलं आहे. तर दही आपण बघा इथे याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे ते दाखवते तुम्हाला. बघा छान घट्टसर असंच आपण हे दही ठेवलेलं आहे. जास्त पातळ असं करायचं नाही, मग त्याला ताकाची चव लागेल. ते खाताना छान क्रीमी असं लागणार नाही. छान फ्रेश ताजं असं दही असल्यामुळे आणि घरचंच असल्यामुळे रायताही जो आपण बुंदी रायता तयार करणार आहोत तो चवीलाही छान लागणारा आहे. फार जुनं तुम्ही असं इथे दही वापरलं तर त्यामुळे चव पाहिजे तशी लागणार नाही आणि जास्त जो बुंदी रायता आपण तयार करणार आहोत तो आंबट तयार होणार आहे. आता यामध्ये आपल्याला बुंदी घालून घ्यायची आहे. तर इथे आपण यामध्ये बघा एक अशी मोठी वाटी घेतलेली आहे. तर सपाट वाटी अशी भरून इथे आपण बुंदीची घेतलेली आहे. ही पूर्ण बुंदी आपल्याला यामध्ये घालायची आहे. बऱ्याचदा ही बुंदी पाण्यामध्ये थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवली जाते, पण तसं न करता आपण ही डायरेक्ट ताकामध्येच घातलेली आहे. अशी बुंदी ताकामध्ये सुरुवातीला आपण भिजण्यासाठी ठेवणार आहोत. यामुळे त्यामध्ये पूर्ण आतपर्यंत दही हे भरलं जातं आणि बुंदी जी आहे ती छान फुलली जाते. आता यामध्ये आपण घालण्यासाठी जो बुंदी रायत्याचा मसाला आहे तो तयार करणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपण बघा पाव चमचा जिरे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यासोबतच यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे धने. पाव चमचा इथे आपण धने घेतलेले आहेत. असा मसाला तुम्ही तयार करून पूर्ण उन्हाळाभर हा वापरू शकता. म्हणजे जेव्हाही तुम्हाला बुंदी रायता किंवा मसाला ताक खायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा मसाला वापरून दोन्हीही रेसिपी तयार करू शकता. इथे आता आपण 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, तीसुद्धा सोबतच घातलेली आहेत. आता यामध्ये तेल अजिबातही घालायचं नाही, कोरडंच असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं जातं आणि भाजण्याचा एक खमंग सुगंध येतो. लगेचच गॅस बंद करायचा. जास्त काळपट असं जिरे करून घ्यायचे नाहीत. आता हे बघा एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे खलबत्त्यामध्येच जाडसर असं आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर आता थोडं थंड होऊ देते. तर आता हे थंड झाल्यानंतर बघा खलबत्त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता प्रमाण खूप कमी असल्यामुळे इथे आपण हे मिक्सरला फिरवणार नाही आहोत. प्रमाण जास्त असेल तर मग तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. जिरं जास्त जर काळपट केलं तर आपण जो बुंदी रायता करणार आहोत त्याचाही थोडा रंग बदलेल. त्यासाठी जिरं फुले इतपतच आपल्याला भाजायचं आहे जिरे. आणि आता हे सर्व आपण बारीक करून घेणार आहोत. तर बघा इथे सर्व आपलं छान बारीक करून झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. आणि इथे धना पावडर न वापरता असे जे आपण धणे वापरतो तर त्यामुळे ही छान अशी चव लागते बुंदी रायत्याला. तर आता आपली बुंदी कशी छान अशी यामध्ये भिजलेली आहे ते बघूयात आपण. तर बुंदी इथे तुम्ही बघू शकता छान अशी भिजल्या गेलेली आहे. आता एकदा छान पूर्ण हे एकत्र आपण करून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला आणि इतर साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे आता आपण
यामध्ये सर्वात आधी आपल्याला घालायची आहे, तर इथे 2 हिरव्या मिरच्या काप करून घेतलेल्या आहेत मी, तर त्या आपल्याला घालायच्या आहेत. लहान मुलं खाणारी असतील तर हिरवी मिरची स्किपही करू शकता आणि अगदी 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे. यामुळे बुंदी रायत्याचा स्वाद अधिकच वाढतो. आणि तयार केलेला जो आपण मसाला होता, तो मसाला पाव चमचा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. इथे काळी मिरीमुळे खूप छान स्वाद येतो बरं रायत्याला. आणि आता इथे आपल्याला लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे, पण फार जास्त नाही घालायचं, त्यामुळे रंग बदलतो. आणि आता आपल्याला यामध्ये पाव चमचा एवढंच काळं मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार साधं आपलं मीठ घालायचं आहे यामध्ये. आता यामध्ये आपल्याला सर्व साहित्य तर घालून झालेलं आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे पुदिन्याची पानं मी वाळवून घेतलेली आहेत. तर ही पुदिन्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आहेत. म्हणजे पुदिना थंड असतो आणि त्यामुळे आपला जो रायता आहे तो अधिकच छान लागतो. तर हे पानं आपण सुकवून घेतल्यानंतर हातावर बघा याची जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे. ती घातलेली आहे पाव चमचा यामध्ये आणि बारीक अशी थोडी हातावरच करून घेतलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर फार जास्त नाही घालायची. आता हे सर्व साहित्य यामध्ये एकत्र आपण करून घेणार आहोत. तर आता तुम्ही हा बुंदी रायता फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड करून खाल्ला तरीही चालेल. पण आता आपण याला थोडं आणखी सजवूया. तर आता हा बुंदी रायता खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे. आता यावर आपण बघा वरून जे आपण मसाला तयार केलेला होता तो थोडा मसाला घालूयात. त्याचबरोबर परत थोडीशी बुंदी घालणार आहोत आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे काप, लाल तिखट आणि आपल्याला कोथिंबीर तसंच पुदिन्याची पावडरसुद्धा थोडी घालायची आहे. म्हणजे जो आपला बुंदी रायता आहे तो दिसायलाही छान दिसेल. बघा अगदी आपला हा बुंदी रायता खाण्यासाठी तयार झालेला आहे. बघूनच खावासा वाटत आहे ना? तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्कीच झटपट तयार होणारा हा बुंदी रायता एकदा करून बघा. आणि तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी उन्हाळा स्पेशल रेसिपी कशी वाटली तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा अशाच झटपट तयार होणाऱ्या घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.